श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मंदिराच्या समोर आपण आहोत। या मंदिराच्या समोर बाप्पाचा काही वेळात आगमन होणार आहे आणि त्याच्यासाठीची ही जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या रंगांनी सजवून ही रांगोळी साकारण्यात येते आहे। श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची मिरवणूक पाहण्यासारखी असते, याची लगबग पाहण्यासारखी असते। ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणूक निघत असते आणि याची तयारी सुद्धा सुरू झाली आहे। रांगोळीत काय नेमकं करताय, काय नेमकी थीम आहे आजची? सध्या स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल एक निषेध म्हणून आम्ही एक रांगोळी काढणार आहोत। जे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू आहे की जो कोणी स्त्रियांना त्रास देतोय किंवा त्यांना अत्याचार करतोय त्याला जी कडक शिक्षा मिळायला पाहिजे, हेच आमचं पण म्हणणं आहे की जो कोणी स्त्रियांवर अत्याचार करतो त्याच्याबद्दल खरंच सरकारने काहीतरी कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे। आता किती वेळ झाला आणि पूर्ण रस्ताभर रांगोळी सगळ्या पायघड्या असणार आहे? हो, सालाबादप्रमाणे दरवर्षी आम्ही दगडूशेठ गणपतीला जी सेवा देतो ती साधारण एक 5 ते 6 वर्ष आम्ही अखंड करतो आणि या सगळ्या कार्यक्रमाला साधारण एक 50 ते 60 आमचे कार्यकर्ते असतात। जवळपास 1001 किलो रांगोळी लागते, 500 किलो एक कलर लागतात आणि हे सगळं करायला साधारण आम्हाला 11 तरी वाजतात। दरवर्षी अशाच पद्धतीनं ही जय्यत तयारी केली जाते। यंदा सगळीकडे स्त्रीभ्रूण हत्या चालू आहे, त्याच्यानंतर बलात्काराचे प्रकरण चालू आहेत, बेटी बचाव बेटी पढाव चालू आहे, असे विविध थीम्स घेऊन ही रांगोळी साकारण्यात येत आहे। एकीकडे याचा जयघोष चालू आहे, ढोल ताशाचा गजर चालू आहे आणि दुसरीकडे बाप्पाच्या आगमनाची जी आतुरता आहे ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।